टर्म, तेच लोक, तेच आमदार, तेच नगरसेवक आणि तेच, म्हणजे ते खुर्ची सोडायलाच तयार नाहीयेत. नोट त्यांचे घेणार पण वोट योग्य व्यक्तीला देणार. हा तर खूप आता सगळ्या जनतेने आमच्या निर्धार केलाय. महेश सोसायटीचं एक चेंबर उघडाय जिथं की विद्यमान आमदार राहतात आहेत, तिथे ठेकेदारी पद्धत त्यांनी आकारली आहे. त्यांनी त्यांची फक्त ते टक्केवारी घेण्यात गुंग आहेत. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, आपण बघत असाल की आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे आणि जे पक्षाचे उमेदवार आहेत ते सगळे आपापल्या परीने प्रचाराला लागलेले आहेत. आता आम्ही पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या ह्या गायकवाड, त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली. त्यांच्याशी आम्ही मला आमदार व्हायचं या सदराखाली चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम ताई, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. तुम्हाला आता बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीची पर्वती विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्याच्या नंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला काय वाटलं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं खूप आभार मानते की त्यांनी मला उमेदवारी दिली आहे. कारण मी एक सर्वसाधारण घरातनं आलेली महिला आहे आणि आयुष्यभर कष्ट करून समाजासाठी काहीतरी योगदान दिलेली महिला आहे आणि मी रोज सगळ्या लोकांच्या सहभागात असते, प्रत्येक कार्यक्रमात असते. त्यामुळे मी जवळून माझा समाज बघतीये. तर माझ्या समाजामध्ये ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या मला अशा जवळून माहिती आहेत. तर आता त्यामुळं मला असं वाटतंय की मी सुद्धा ह्या सगळ्या सरकारी यंत्रणांमध्ये थोडा सहभाग घेऊ इच्छित होते, पण आम्हाला तो मार्गच मिळत नव्हता की ह्या राजकारणी लोकांनी त्यांच्याच पिढ्यांचे लोक पुढं, तेच लोक पुढे, त्यामुळे आमच्यासारख्यांना काही वावच मिळत नव्हता. पण यावेळी श्रद्धेय बाळासाहेबांनी इतकं आम्हाला योगदान छान दिलंय की आम्हालाही ती ताकद दिली आहे त्यांनी आणि आम्हाला ती ताकद समाजासाठी दाखवून द्यायची आहे. कारण का तर हे आता 20-20 वर्ष जे भाजप आणि काँग्रेसचे आमदार, नगरसेवक जे काही सत्ता भोगतात ते फक्त सत्ताच भोगतात आहे, पण आपल्या लोकांपर्यंत खरंच ते पोहोचू शकत नाही. आता तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्ही म्हणालात की मला समाजाचं काहीतरी करायचं आहे, त्याच्यातून बाळासाहेबांनी मला एक न्याय दिला आणि एक महिला उमेदवार म्हणून तुम्हाला त्यांनी संधी पण दिलेली आहे. परंतु ह्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर ह्या मतदारसंघाची रचना, ह्या मतदारसंघाचा इतिहास याबद्दल जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? खरं तर ह्या पर्वती मतदारसंघांमध्ये खूप अशा झोपडपट्ट्याच आहेत. इथून येणारा समाज सगळा खरंच गरीब आहे आणि त्या गरिबांपर्यंत ही मोठी मंडळी खरंच पोचत नाहीयेत. आता बघा तुम्ही, रस्ते तर इतके खोदून ठेवलेले आहेत त्यांनी की ते 3-3 वर्ष एक काम चालूच आहे त्यांचं. त्यामुळं सगळीकडे रहदारीचा तर विषय अगदी मोठा गंभीरच होऊन बसलाय. आणि शाळेत जाताना मुलांना खरंच सकाळी तुम्ही बघितलं तर इकडे गर्दीनी फुल रस्ते असतात. शाळेत जाताना उशीर होतोय, कितीतरी आपण ऍक्सिडेंट बघतोय, रिक्षा धडकतायत, सायकलींवरनं मुलं पडतात, ते खड्डे काही बुजवले जात नाही. म्हणजे ह्यांच्या कामासाठी, ह्यांच्या निविदांसाठी जे काय भरमसाठ ह्यांनी फंड घेतलेले असतात त्याच्यावर फक्त ते मशगूल आहेत. पण हे लवकर काम करून घेणं हे खरं त्यांचं काम आहे. किंवा जे ठेकेदारी पद्धत त्यांनी आकारली आहे, त्यांनी त्यांची फक्त ते टक्केवारी घेण्यात गुंग आहेत असं दिसतंय म्हणजे आम्हाला तरी. तर हे सगळं बंद व्हायलाच पाहिजे खरं, की काम करा तुम्ही. जर तुम्ही लोकांची मतं खाताय तर काम करा असं आम्हाला तरी वाटतंय. बरं, आता हे तुम्ही म्हणताय की त्यांनी 20-20 वर्ष सत्ता भोगलेली आहे आणि त्यांनी कुठलीच कामं केली? रस्त्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न. तुम्ही महेश सोसायटी सारख्या ठिकाणी गेला तर तिथं गेले 15 वर्ष तिथले नागरिक सांगतात की महेश सोसायटीचं एक चेंबर उघडाय जिथं की विद्यमान आमदार राहतात आहेत, तिथला चेंबर एक दुरुस्त केला जात नाहीये. पावसाळ्यात तिथं म्हणजे ओढ्याचं स्वरूप आलेलं असतं त्या रोडला, कारण तो उतार आहे. पण त्याची व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे ना. त्याचे ड्रेनेज उघडे राहिलेले तिकडे, ते लवकर झाकले गेले पाहिजेत किंवा त्यांनी आदेश दिले पाहिजेत. सगळं त्यांच्याकडे आहे सत्ता, करायला पाहिजेत ही कामं. पण ही छोटी छोटी कामं सुद्धा ज्यांनी जनतेला त्रास होतोय ती कामं होत नाहीयेत, त्यामुळे जनता वैतागली आहे. आम्ही तुमच्याशी मला आमदार व्हायच्या सदराखाली चर्चा करतोय. तर माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की तुम्हाला आमदार का व्हायचे? मला आमदार व्हायचं कारण ही इतकी वाढती महागाई, स्कूलच्या वाढत्या फीज, हे सगळं बघतोय आम्ही की फीसाठी मुलांना शाळेत बसवत नाहीयेत.
परीक्षा देता येत नाहीयेत मुलांना. ही सुद्धा खरं खूप अवस्था आहे. आणि शाळा हे जे गडगंज लोक आहेत त्यांच्या शाळा आहेत, त्यामुळे सगळं प्रायव्हेटीकरण झालंय शाळेचं. म्हणजे शिक्षणाचा दर्जा काही उंचावताना दिसत नाही, पण फी मात्र उंचावताना दिसतीये मला. आणि गरिबांच्या मुलांना खरं चांगल्या शाळेत शिक्षणही घेता येत नाही. खरं तर सरकारी शाळांमधनं आम्हीही शिकलो, शिक्षण एकच आहे. सरकारी शाळांमधनंही शिक्षण चांगलं होतं, पण जी गरिबांची मुलं शाळेत शिकत होती त्या सरकारी शाळाच बंद होत चालल्यात. ही भीषण अवस्था आहे. आता हा खरं मजूर वर्ग आहे खूप. तर हे प्रायव्हेटीकरण जे शाळांचं चाललंय ते खरंच बंद करावं सरकारने, आम्हाला असं वाटतंय. म्हणून खरं आमदार व्हायचं की शिक्षणाचा दर्जा पण खालावत चाललाय आणि फीमुळं मुलांना शिकता येत नाहीये. हे पण आहे खरं मोठं कारण. त्याच्यानंतर महागाई तर भडकाच उडालाय त्याचा. तुम्ही बघा, लाडकी बहीण योजना केली आहे. लाडकी बहीण योजनेचे किती मिळतात? 1500 रुपये महिन्याला. तुमचं 800 रुपयाचा सिलेंडर तुम्ही केलाय कितीला? 1500 रुपयाला, 1200 रुपयाला. मग तुम्ही इकडे पैसे देताय पण तुम्ही इकडनं काढून घेताय. पण हे सुद्धा सरकारने एक आमिष दिलंय मतदार बंधू बहिणींना की हे मत आम्हाला द्या. म्हणजे तुम्ही उघडपणे तुमचा प्रचार करताय. वर्ष तेच टर्म, तेच लोक, तेच आमदार, तेच नगरसेवक आणि तेच, म्हणजे ते खुर्ची सोडायलाच तयार नाहीयेत. मग आमच्या सारख्यांनी काय करायचं? त्यांची खुर्ची खेचण्यासाठी तुम्ही आमदार होणार. बरोबर आहे की जनता वैतागली आणि खरंच जनता दाखवून देणार आहे. तुम्हाला तुमच्या पुढे तुम्हाला आमदार व्हायचं, तुमचं ध्येय आमदार होण्याचं. हे आमदार होण्यासाठी तुमच्याकडे तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत? कोण आहेत तुमच्या पुढे? खरं तर 20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ते भाजपच्या माधुरी मिसाळ आहेत. त्याच्यानंतर 3 टर्म आता नगरसेविका होता त्या अनिता कदम आहेत. आणि एवढे दिग्गज लोक आहेत की हे आयुष्यभर राजकारणातच आहेत. हा तर मोठा मुद्दा आहे आमच्यासाठी. आणि आम्ही अगदी ह्याच्यात नौके, म्हणजे आम्हाला सध्या कसलं पदही नाहीये खरं आमच्याकडे. फक्त समाजाने जे काही पद दिलंय आणि हा जो मान आता समाजाने दिलाय तेवढंच आमच्याकडे बेनिफिट आमच्यासाठी आहे राजकारणात येण्यासाठी आणि मला आमदार बनण्यासाठी. आता रस्ता जो काढला आपण, जर आपण विषय घेतला रस्त्यांच्या बाबतीतला, तर आपण कोरोनाच्या काळात सिंहगड रोडचा जो रस्ता त्यांनी बांधायला घेतला, हे करायला उड्डाणपुडा करता, तर ते आम्हाला वाटत होतं एक 6 महिन्याचं काम आहे. पण 4 वर्ष झालं तर रस्ताच पूर्ण झाला नाही. तो आता निवडणुकीच्या 1 महिनाभर आधी काही घाईने उद्घाटनासाठी तो तयार झाला. पण तिथे किती क्वेरीज आहेत की तिथे तो रस्ता उतरवला कुठं? तर ते गोसावी पेट्रोल पंपाजवळ. का उतरवला हे कारण तर सगळ्यांनी मागच्या वेळेस ऐकली आणि प्रत्येक साध्या माणसाला सुद्धा ते कळतंय की कुठल्या तरी दिग्गजांचा दबाव आल्यामुळं तो रस्ता अगदी 5 मिनिटासाठी वरती उड्डाणपूल की लगेच तिथेच उतरवला त्या बिल्डिंगसाठी. आणि हे सगळं जनतेला माहिती आहे, पण सगळे शांत बसलेत कारण कोणी आवाज उठवू शकत नाही. खास हा आवाज उठवण्यासाठी आम्हाला यायचंय पुढे. आणि ह्या काय पैसे देऊन सगळं त्यांचं चाललेलं आहे. पण आता जनता आमची इतकी छान तयार झालीये की नोट त्यांचे घेणार पण वोट योग्य व्यक्तीला देणार. हा तर खूप आता सगळ्या जनतेने आमच्या निर्धार केलाय. नोट पक्की त्यांचे घेणार. तुम्ही आता म्हणालात की तुमच्या समोर जे आहे ते दिग्गज उमेदवार आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, बलाढ्य आहेत, त्यांनी 3 टर्म आमदारकी भोगलेली आहे. मग त्यांच्या समोर तुम्ही कसं निवडून याल? आता खरं सांगितलं तर जनता मायबापच हे सगळं निवडणूक त्यांच्यावरतीच असतं. कधी कोणाला कौल देईल काही सांगता येत नाही. जे मी म्हणणार असतात त्यांना जनता पाडते आणि कोणाचं काही नसतं त्यांना कासवगतीने कधी कधी न्याय पण देते. तुम्ही म्हणालात की आता माधुरी मिसाळनी 3 टर्म त्यांनी आमदार आहेत परंतु त्यांनी कुठलीच कामं केली नाहीत. तर मग ते 3 टर्म आमदार कशा राहिला? म्हणजे पहिल्या टर्म मध्ये त्यांनी जर काम केलं नसेल तर दुसऱ्या टर्मला तर पडायला पाहिजे. दुसऱ्या टर्मला जर त्यांनी कुठलीच कामं केली नसतील तर तिसऱ्या टर्मला तर पडायला पाहिजे, है ना? परंतु ते आताही त्या कॉन्फिडन्सने उभं राहिलेत की मी निवडून येऊ शकते. कारण शेवटी सगळीकडं पैसा, सत्ता ह्या गोष्टी खूप मला तरी महत्वाच्या वाटतात. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैशाने सगळं विकत घेऊ शकतात. लोकही आतापर्यंत आंधळेपणाने ह्या गोष्टींना सामोरे जात होते, पण आता जनतेचे डोळे उघडलेत, मतदारांचे डोळे उघडलेत. त्यामुळे आता ह्यावेळेस आंधळेपणाने कुणी काम करणार नाहीये. उघडपणे बघणार आहेत की आम्ही कुठला उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि खरं आमच्या जनमानसातला उमेदवार कोण आहे. की फक्त गाडीतनं येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून जाऊन फक्त त्यांनाच पाकिट देऊन त्यांनाच मोठं करून त्यांची टक्केवारी खाऊन मी कसं माझं घर भरेल असा उमेदवार द्यायचा, की रोज माझ्या बरोबर मला हात करून जाणारा, मला थोडंसं हास्य देऊन जाणारा, हातात हात मिळवून जाणारा उमेदवार द्यायचा, हे जनता ठरवेल. तुम्ही म्हणालात की माधुरी मिसाळांना यावेळेला मत देणार नाही, मग तुम्हाला का मत द्यावं मतदारांनी?
हा, कारण का आता मतदारांना माहिती की ताई रोज आमच्या समोर आहेत, किंवा ताई प्रत्येक कार्यक्रमात छोट्या मोठ्या सुखात आणि दुःखात दोन्ही ह्याच्यात सहभागी आहेत, हे आमच्या जनतेला दिसतंय. इथेच नाही, म्हणजे पूर्ण पर्वती मतदारसंघाचं सांगते. माणूस की एक समाजातली तळागाळातली कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येकाच्या सुख आणि दुःखात दोन्ही गोष्टी सहभागी आहे. प्रत्येक आमच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सगळीकडे आमचा सहभाग आहे. त्यामुळे टच आहोत आम्ही आमच्या लोकांशी. त्यामुळे एक जनमानसातला आमदार मिळणार आहे लोकांना, की जो सतत त्यांच्या संपर्कात राहील. आणि हे लोक खरंच संपर्कात नाही. आता म्हणालात की 15 वर्षे माधुरीताई मिसाळ या तुमच्या या मतदारसंघामध्ये फिरकल्याच नाहीत, परंतु आता तुम्ही मतदारांसोबत तुमचं जे टच आहे, तर तुम्हाला पण मतदारांच्या समोर जायचं आहे. मतदारांना तुमचं काय आव्हान असणार आहे? मतदारांना एवढंच आव्हान आहे की आता तुमच्या जनमानसातला तुम्ही उमेदवार निवडून द्यायचा आहे. तुम्ही सगळी तयारी केली की आम्ही ह्या लोकांना कंटाळलोय, तुम्ही ताई पुढे या. त्यांच्यामुळे मी पुढे आलीये. आणि मला तर काम करायचं, हे माझं असंही काम चालूच होतं आणि चालूच राहणार आहे. त्याला कुठे खंड पडणारच नाहीये. लोकांनी निवडून दिलेला उमेदवार आहे हा, की ताई आता तुम्ही या, तुमची गरज आहे आम्हाला. हे समाजाने दाखवलंय आमच्या, जो की त्यांना वोट देत होता. पण त्यांनी कधी तोंड दाखवायला ह्यांना आले नाहीत आतापर्यंत. ही प्रत्येकाची खंत आहे, ह्या तळागाळातल्या माणसांची खंत आहे. की म्हणजे मला त्या माधुरी मिसाळ ताईंबद्दलच नाही बोलायचं, आबा बागुल साहेब सुद्धा एवढे 15 वर्ष नगरसेवक आहेत. ते सुद्धा असे कुठल्या म्हणजे असे कधीतरी काही कार्यक्रम तिथे आलेत आणि ह्या साध्या माणसांना कुठे भेटलेत, असं कधी चित्र दिसत नाही. हा, त्यांचे काही कार्यक्रम असतात तिकडे ते बोलवून घेतात, पण ते ह्यांच्यात येत नाहीत. नाही, पण तुम्ही एक सर्वसामान्य म्हणताय आणि तुमच्या समोर आव्हान आहे एक आमदाराचं, 2 नगरसेवकांचं. हो, खूप दिग्गज आहेत ते लोक. मग तरी पण आम्हाला विश्वास आहे, आमची जनता आणि जनता सगळं करणार आहे, ते योग्य उमेदवार निवडून देणार आहे, ह्याच्यावरती आमचा भर आहे. सध्याचे जे आमदार आहेत किंवा स्टँडिंग आमदार माधुरीताई मिसाळ यांनी ज्यांच्या हातात सत्ता होती. कुठली कामं केली नाहीत असं वाटतंय तुम्हाला? हा, कारण मोठा कोणती कामं प्रश्न करायला तर पाहिजे होती हा त्यांनी? धायरी जो आता उड्डाण पूल म्हणला त्याचा खूप मोठा प्रश्न आहे, की आम्ही गेले 4 वर्ष ह्या रस्त्यावर येतोय जातोय. तिथून जो धायरीतनं माणूस निघतो यायला, त्याला 2 ते 2.5 तास फक्त दांडेकर पर्यंत यायला लागतात. आणि आम्ही बघत होतो रोज की तिथे जिथे 20-20, 30-30 कामगार लावायला पाहिजे होते तो पूल पूर्ण करण्यासाठी, तिथे 3 आणि 4 एखादं घर बांधतोय 10 बाय 10चं असे कामगार तिथे दिसत होते रोज. आम्ही रोज विचार करत होतो की अरे बापरे, इथं एवढं स्लो काम आहे, काम आहे स्लो का एवढं काम आहे. पण त्याला त्यांनी पूर्तता करायला 4 वर्ष लावली आहेत. त्या 4 वर्षामध्ये किती लोक, कोरोना काळात अँब्युलन्स येत नव्हत्या कारण त्यांनी सगळं पाडून ठेवलं होतं. किती लोकांचे जीव गेले त्यावेळेस. बरं, आता हे तुम्ही निवडणुकीच्या पिरियडमध्ये कुणाकुणाच्या सभा होणार आहेत, कोण कोण तुमच्या सभेला येणार आहेत? आता तर बघताय तुम्ही, श्रद्धेय बाळासाहेबांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झाली पुणा हॉस्पिटलमध्ये, तरी पण साहेब उत्साहाने दुसऱ्या दिवशी आव्हान म्हणजे बोलतात ते. आम्हाला खरंच साहेबांना खूप शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांच्या. आणि साहेब आमच्यासाठी खूप म्हणजे श्रद्धास्थान आहे आमचं. पण साहेब तरी लवकरच ते येतील प्रचारात, पण आम्ही त्यांना नाही येऊ देणार. आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते म्हणजे सगळे असे कष्टाने काम करून सगळे पुढे येणार आहोत. साहेबांना आम्ही त्रास न देता. सुजात दादा, अंजली ताई, आमच्या रेखाताई ठाकूर हे सगळे, आणि ऍडव्होकेट तायडे सर, हे सगळे आमच्या बरोबर, पुणे शहर अध्यक्ष अनिता ताई चव्हाण, हे सगळे आमच्या बरोबर धडाडीने कार्यकर्ते आहेत. त्यामुळं साहेबांच्या सभा होणं थोडं अवघड वाटते, पण ही सगळी मंडळी कार्याला सगळी तयार झालेली आहे, सज्ज झालेली आहे. धन्यवाद ताई. आपण मला आमदार व्हायच्या सदरामध्ये जागृती न्यूजची गप्पा मारल्या, मनमोकळ्या मारल्या, बिंदास्तपणे मारल्या, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय जय.